पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले अजून कसा आला नाही आर्चीस? अजून तर सुशल्या पण इला नाही. पाहिलं, तुमच्या प्रॉपर्टीच्या प्रॉब्लेम्समुळे आज आर्चीस अडकलाय. त्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? सुषमा नेने काकांकडे गेलीये आणि जाताना आर्चीसला घेऊन गेली आणि तरीही तुम्ही विचारताय की काय संबंध? जाऊ बाय, आमका पण त्याची काळजी हा, पण आर्चीसा कळूक नको. त्या सुशल्या घरात काय काय करता हा माहित नाही त्याका. आर्चीसचा संबंधच काय याच्याशी? जे चाललंय ते मोठ्यांमध्ये आहे आणि त्याचा त्रास मुलांना होतोय हे तुमच्या का लक्षात येत नाहीये? अभिराम, लग्न आहे आता तुझं. हे वाद असेच सुरू राहिले तर तुझ्या लग्नातही अडथळे निर्माण होतील. ही सुषमा आणि ते नेने काका एकत्र येता कामा नये. हे सगळं लग्नाच्या आधी मिटवा प्लीज. अभिरामा, आपण खरा हा? मी बघतो. पण आर्चीसाचं काय? अभिराम, तू नेने काकांना फोन कर, विचार सुषमा आली आहे का तिथे. म्हणजे आर्चीस कुठे आहे तेही कळेल आपल्याला. करतो मी फोन. हॅलो. हा काका, अभिराम बोलतोय. हा बोल अभिराम. सुषमा आहे का तिकडे? नाही. हा म्हणजे आली होती का तिकडे? नाही, येऊन गेली. एकटीच आली होती का? हो, एकटीच आली होती. काय एकटीच आली होती? हो का, काय झालं? अहो ती नाही नाही काय नाही. बरं आहे का ना, तुम्ही इथे याल का? अर्जंट आहे जरा. काय काम आहे? हा, आपण एक फायनल मीटिंग करूयात ना. म्हणजे सगळ्या गोष्टींचा सगळ्यांसमोर सोक्षमोक्ष होऊन जाईल. पुढे तुम्हालाही त्रास नको ना. जो काय निर्णय व्हायचा आहे तो सगळ्यांसमोर होईल. आणि हा, अजयला पण घेऊन या, म्हणजे सगळ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. येत आहेत म्हणे. गणेशा, काय झालं? काय होणार आहे काहीच अंदाजा येत नाही आत्या. अरे बाबा, असं कोड्यात बोला नको रे. काय असा तर एकदाच सांगून टाक. अभिदादाने नेने काकांना घरी बोलवलंय आणि त्यांच्यासोबत अजयला सुद्धा बोलवलं. काय? पण त्याका किती बोललेले नी? काहीच कळत नाहीये आत्या. गणेशा, मका वाटतं यांनी सुसल्याचं लगीन अजय वांगडा लावचं ठरवलेलं असं. आणि यांनी जर असं काय केलं ना तर मी सांगून ठेवते गणेशा, मी माझ्या जीवाचा काहीतरी बरा वाईट करून घेतलाय. आत्या बघ आत्या, असं काही होणार नाही. काय होतं नाही? तुझं बापूच
आत्या, आता अजय जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत यांच्या मनात काय शिस्त आपल्याला काहीच कळणार नाही. आणि त्यांनी त्यांका वाटतात ता जर केल्या नाही तर आत्या, आत्या, आत्या काय करतेस तू? नाही. सोड गणेशा, आत्या. सोड मका, सोड मका गणेशा. सोड त्या आत्या. आत्या काय चाललंय तुझं? सोड. The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. काय झालं बहिणी? फोन लागत नाही काय? नाही, नॉट रिचेबल. हाय हाय हा जाऊबाई, बघितलास त्यावेळेक त्या सुशल्याक घराबाहेर काढूक दिला नाहीस, उपकार केलास, आणि आता ह्या असा वागता. आजचा खळ घेऊन गेला ते वाग नाही. वहिनी, आपण शोधूयात आर्चिसला, येईल तो परत. पण त्या सुसल्या खाई घेऊन गेला हा, ते आपल्या कसं कळणार? जाऊबाई, परत लावा फोन. The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. नाही लागत आहे फोन. आर्चिसला काही झालं ना तर या सुषमाला सोडणार नाहीये मी. नाही गणेशा, माका जगूचं नाही हा. आणि ही माणसं माका काय जगूक देऊची नाहीत. त्यांनी कधीच माझ्या सुखाचा विचार केलेला नाही. आणि आता त्यांच्या सुखासाठी त्या सुचल्या वाकडा अजयचा लगीन लावून चाललेली आहेत. आत्या, मी तुला शब्द दिलाय ना, मग तो शब्द मी पाळणार. काही झालं तरी आणि कुणीही आडवा आलं तरी. अरे पण तू काय करतलस? तुझं बापूस काय ऐकणारच आहे का? त्यांना ऐकावंच लागेल आत्या. आणि अजय जर लग्नात तयार झालो तर? आत्या, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना? पण यांनी जर त्याला धमकी दिलेली असली तर? तरी तो तुझ्याशीच लग्न करेल. अरे पण तू करतलस काय? काळजी नको करू सत्या, मी बघतो काय करायचं ते. आजच काय तर मिटवून टाकू, नंतर डोक्यात ताप नको. पण जरा शांतपणे. नेने काका खूप हुशार आहेत, आपण त्यांच्या कलानी घ्यायला हवं. अभिरामकडे जमिनीच्या काही तुकड्यांचे डुप्लिकेट पेपर्स आहेत, पण बाकीच्या जमिनीचे पेपर्स नेने काकांकडे असतील. इनफॅक्ट आहेत. शेवंताच्या जमिनीच्या सुद्धा. रस्त्यालगतची जमीन शेवंताच्या मालकीची. हो, आणि असं असताना सुषमा नेने काकांकडे गेली आहे. त्या दोघांनी काही प्लान केला असेल तर आपल्या हातात ती जमीन कधीच मिळणार नाही. नेने काका कधी काय करतील याचा नेम नाही. इथले स्थानिक अधिकारी त्यांच्या ओळखीचे आहेत. त्यांना हाताशी धरून ते सगळं आपल्या ताब्यात घेऊ शकतात. सो प्लीज जरा सांभाळून. कळला? या दोघांका एकत्र येऊ देता कामा नाही. आज जर सॉर्ट आउट झालं ना तर खूप बरं होईल. मीही माधवला घेऊन आता मुंबईला जाईन. या अशा परिस्थितीत त्याला इथे ठेवणं आता काही योग्य वाटत नाही. अजून कसे येले नाही नेने वकील? अभिरामा नक्की येतो म्हणाले ना? हो, येतो म्हणाले ते. मगाशी बोलणं झालं ना, तेच म्हणाले मीटिंग करूयात. आणि तो अजय? तो यायला तयार झाला पाहिजे. नाही इलो तर त्याच्या घरात जाईन आणि आडवं पाडीन. नमस्कार, येऊ का? या ना काका, या. या काय एकटे जिलास? नाही, अजय आहे ना. अरे अजय ये ना. तरी तर पाणी आणू. या काका, बसा ना. ए ए ए ए ए बस.
घे बा पाणी घे. घे पाणी घे. वकील काका, तुम्हाला मुद्दामूनच मी इथे बोलवलं. काय घोंगडं आम्हाला पण भिजत ठेवा असं वाटत नाही. एकदा का आपण फायनल मीटिंग करूयात आणि विषय संपवून टाकूयात. मलाही तेच वाटलं म्हणून आलो मी. पण आज होईल ती मीटिंग फायनल. हा वकील काका, माहिती आहे आम्हाला, तुम्हाला पण गरज आहे आणि आम्हाला पण गरज आहे. मग कशाला विषय ताणायचा ना? नाहीतर विषय कोर्टात जाणार, परत ते लांबणीवर. त्यापेक्षा नकोच. अरे मलाही तेच म्हणायचं आहे. बरेचसे प्रॉब्लेम कोर्टाच्या बाहेरच सोडवले जातात, टेबलावरच सॉल्व्ह होतात. मग कशाला कोर्टाची पायरी चढायची? अगदी करेक्ट बोललात तुम्ही. मग बोला, काय करूया? वकील काका, चाय घेतलास काय? अगं विचारतस काय? ठेव चाय. काका हे घ्या. हे पेपर्स? काका, हे आमच्या काही जमिनीचे पेपर्स आहेत. हे पेपर्स तुम्ही ठेवा आणि शेवंताच्या वाट्याची जमीनचे पेपर आम्हाला द्या. वेळ लागलाय का? या जमिनीच्या बदल्यात ती रस्त्याकडेची जमीन देऊ? मग ही जमीन देतो ना मी तुमका. भाऊजी जरा शांत राहा. अभिराम बोलतोय ना. मग काका, त्या जमिनीची रक्कम सांगा ना आम्हाला आणि पेपर्स द्या. मग त्या जमिनी इतकाच आमच्या दुसऱ्या शेत जमिनीचा तुकडा देतो तुम्हाला. मूर्खाचा बाजार आहे. अभिराम, तू खूप शिकलास. मला वाटलं तर तू हुशार आहेस, पण तसं नाही आहे रे. ही रस्त्यालगतची जमीन कोण देईल? हा? आणि ही शेत जमीन मी घेऊन या वयात काय नांगर धरायला जाऊ? अरे मलाही आता विचार करायला हवा. ही रस्त्यालगतची जमीन आहे. तुम्ही आता मला जे पैसे देऊ करताय ना, त्याच्यात चौपट पैसे मला काही वर्षात त्या जमिनीपासून मिळणार आहेत. तोपर्यंत मी तिथं माझं ऑफिस काढीन, एखादं छोटंसं घर बांधीन, एखादा बिझनेस करेन. अरे मी रिटायर झाल्यावर माझ्या हातात काहीतरी हवं ना. अहो मग आम्ही देत आहोत तर बघा ना, नाहीतर असे वाद करत राहिलं ना तर काहीच होणार नाही. म्हणून काय तुमची ऑफर स्वीकारू मी? शक्यच नाही. आणि तशी अण्णांनी जमीन दिली आहे ती मला. काय बोलताय तुम्ही? ही जमीन तुम्हाला अण्णांनी दिली? शेवंताच्या नावावर जमीन आहे आणि ती तुम्ही लुबाडायला बघताय, हे आम्हाला कळत नाहीये. हे बघ, शांतपणे सगळं सॉल्व्ह होईल म्हणून मी इथं आलो होतो. पण तुम्ही जर तुमचा आडमुठेपणा सोडणार नसाल ना, तर मी काय करेन हे तुम्हाला कळणारही नाही. काय काय करणार आहात तुम्ही? हा, ते जमिनीचे पेपर तुमच्याकडे आहेत ना, म्हणून आम्ही शांत बसलोय. नाहीतर एवढ्यात. नाहीतर काय मारणार होताच? नशीब समज त्या दिवशी माझ्यावर वार झाला, त्यावेळी तुमच्या विरोधात तक्रार नाही केली मी पोलिसात. काय तक्रार करणार? हा, आम्ही काय केला? काय पुरावा काय तुमच्याकडं? अरे जमिनीसाठी चाललेले वाद हाच मोठा पुरावा आहे. अभिराम, तुझं लग्न आहे ना, माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर भोवल्यावर चढण्याच्या आधी जेलमध्ये जायची पाळी येईल. ओ, धमकी कोणाला देतात तुम्ही? कोण समजता कोण स्वतः? मी काय तुम्ही बघितलेलं नाही अजून. कोणात सांगा ना. आजवर अण्णांनी पाळल्याने हा तुमका, त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगलास. दत्ता, तोंड सांभाळून बोल. खरा बोल. काय भीती आहे का माका? भाऊजी प्लीज. म्हणजे तुम्ही थांबा. त्या ताटात खाल्ल्यान त्याच ताटात छेद केल्यान तुमची लाईट आहे का नायकांच्या वाड्यासमोर उभी व्हायची? अहो काय चालला काय हा? ह्या तू ह्या कोणासाठी आणलंस? यांच्यासाठी? अगं ह्यांना देण्यापेक्षा घराबाहेर जनावर असतील ना, त्यांना घाल. जा आज जा. दत्ता, हे फार होत आहे, अति झालं. काय करणारच तुम्ही?
काय करणार तुम्ही सांगा आता सांगा. अभिराम सोड आता जीव घेईन मी आता लय झाला. माझा जीव घेतोस काय? बघ आता मी काय करतो ते. त्या घरात लग्नाऐवजी शोककळा पसरेल. आता मी माघार घेणार नाही. हो जा निघा. जावा इथून. काय नाही तुमच्या मागण्या मीटिंग करूची. हा निघा. आणि एक लक्षात ठेवा आता गाठ नायकांशी आहे तर बघाच काय करता होते. तो कुठे चालला? ते नेने काका. तुका छायाशी लग्न करूचा. काय विचारतोय मी? तुका छायाशी लग्न करूच हा काय? हा माका छायाशी लग्न करूचा असा. काय म्हणाल? छायाशी लग्न करूच हा काय तुका? नायकांच्या घरातल्या पोरीवर नजर टाकून तुका काहीच कसं वाटलं नाही? लायकी हा काय तुझी? बोल बोल. सोडा बघा. बोल ना. बोल बोल. सोडा बघा. सोडा सोडा काय सोडा? नायकांच्या मुळशी लग्न करायचं स्वप्न बघतो. फक्त मी कसं लग्न करत असते.
आमचं लग्न नाही लावून दिला तर छाया जिवंत राहायचा नाही. काय म्हणाला? हा, छाया जिवंत राहणार नाही काय? पण त्याच्या आधी तू कसा जिवंत राहतोस ना? छाया जिवंत राहणार नाही काय? बोल, छाया जिवंत. भाऊजी काय करताय? त्याचा जीव घेणार आहात का? काय जीव ठेवतो मग आता? छाया जिवंत राहणार नाही. छाया जिवंत तू बाजू राव. छाया जिवंत का सांगताय बाजू राहतो. आता जर वाड्याकडनं जर उडून ठे बघितलंस ना तर खास जीव घेऊन या तुझा. अजय, अजय, माझ्या लग्नाच्या आडेत ना तुमचा कोणाचा भला होता नाही.